नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्लॉग हा शिवण्याला शाळेत सोडण्याचा आहे. हे बघा, शिवण्याला शाळेत सोडायला गेली. हा काही शिवण्याला शाळेत सोडून आले आणि आता थोडंसं रेस्ट करावं म्हणून बसले बेडवरती. मस्त खूप कामं बाकी आहे, त्याचं घर पुसून घ्यायचं आहे. आज तिला चालत जायला खूप कंटाळा आला होता, त्यामुळे रिक्षात सोडून आले. मला पण चालत जायला कंटाळा आला होता. जाऊ त्यात रिक्षात सोडूयात. ती तर मला बोलते स्कूल बस लाव, पण आमचं कसं जवळच आहे रूम आमचं स्कूलपासून, त्यामुळे रिक्षा किंवा स्कूल बस लावण्याची गरज नाही. आणि मी चालल्यामुळे थोडं माझं वॉकिंग होतं, त्यामुळे मी ती स्कूल बस लावायच्या भानगडीत पडत नाही. सो बघा, माझ्या सलूनच्या पुढे एक झाड होतं फुलाचं, त्याला मस्त फुलं येत होते. 2 दिवसापासून तर एकदम जळाल्यासारखंच झालं. काय झालं माहीत नाही त्याला. 2 दिवसा अगोदर एक बाई आली होती, ती बोलली किती छान फुलं लागतात ह्याला आणि किती छान आहे झाड, असं बोलून गेली. आणि ते आता मुरजल्यासारखं सुकल्यासारखं झालं. ते तुम्हाला मी दाखवलं, व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला कसं झालं. नजर हे रिअल असतं, नजर लागते. मग बघा ना, ते झाड एवढं हिरवं मस्त होतं ना, 2 दिवसातच ते सुकून गेलं. ती बोलली आणि दुसऱ्या दिवशीच ते मुरजल्यासारखं झालं. म्हणजे नजर खरं असतं, खरं लागत असते नजर. आज पार्लर बंद ठेवले, कारण आज ब्युटिशियन आली नाही. सो विचार केले की आज बंदच ठेवूयात, कारण कसं चालू ठेवलं तर कंटिन्यू चालू ठेवलं पाहिजे ना. सो दरवाजा पुढे बंद असला आणि बाहेर फक्त ओपन कार्ड लावलं तर ते क्लायंटला दिसत नाही. त्यामुळे ते दरवाजा खुला ठेवलं तरच तो दिसतं. कमर्शियल एरिया आहे ना, त्यामुळे. बाय. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आय नो ह्यामध्ये बघण्यासारखं काही नाही, बट मी डेली रुटीन शेअर करते तुमच्यासोबत. बाय, टाटा, टेक केअर.